आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राहुल गांधी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असल्यानं राज्यातलं राजकारण आता ढवळून निघू लागलंय। अशातच आता राज्य सरकारकडून राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेण्यात आलाय। एकीकडे सरकारकडून सावरकर गौरव यात्रा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली, तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या सर्व मंत्र्यांनी सोशल मीडियावरील डीपी बदलत आम्ही खरे सावरकर ही नवी मोहीम सुरू केली आहे। मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी सोशल मीडियावरील प्रोफाईलचे फोटो बदलले आहेत। त्यामुळे राहुल गांधी यांच्या संदर्भातल्या राहुल गांधी यांना आता विविध प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, सगळ्यांनीच अशा प्रकारे वेगवेगळी मोहीम छेडलेली दिसते सत्ताधाऱ्यांच्याकडून। म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीनं वीर सावरकर यात्रा ही काढणार याची घोषणा केली, यानंतर एक वातावरण निर्मिती तयार केली जाते। मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे, त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, त्यांच्या पक्षातील म्हणजे शिवसेनेतील इतर काही मंत्री असतील, पदाधिकारी आहेत, यांनी सोशल मीडियावरचे, व्हॉट्सअपवरचे, इंस्टाग्रामवरचे त्यांचे डीपी जे आहेत ते त्यांनी बदललेले आहेत। आम्ही सारे सावरकर हे जे स्लोगन त्यांनी वापरलेलं आहे, हे स्लोगन घेऊन वीर सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर यात्रा काढली जाणार आहे आणि कुठेतरी राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं किंवा जो सर्व या सगळ्या मुद्द्यावरून जो वाद निर्माण झालेला आहे त्यावर कुठेतरी एक आघाडी घेण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप आणि शिवसेना यांच्याकडून केला जातोय। आणि त्याची जी पत्रकार परिषद होती त्यानंतर तात्काळ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये आता याचं कॅम्पेनिंग सुरू झालेलं आहे। सोशल मीडिया हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे लोकांपर्यंत सहज पोहोचता येतं आणि काही सेकंदात पोहोचता येतं। त्यावरून लोकांचा देखील कल कळतो की नेमकं आपण ज्या पद्धतीनं श्री भूमिका घेतोय किंवा आपण जी विचार मांडलेले आहेत त्यावरती लोकांचा किती विश्वास आहे किंवा लोक त्याला किती लाईक करतायत। दुसरी